नमस्कार मित्रांनो, मी अनंत पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या फोनमध्ये. तर भावांनो, मी हा व्हिडिओ टाकतो त्यावेळी त्याच्या आधी थोडी माहिती देतो. म्हणजे माझा सिंधुदुर्ग हा एक फेसबुक ग्रुप आहे आणि यात मी गेली 2017-18पासून मी ॲड आहे या ग्रुपमध्ये. आणि या ग्रुप म्हणजे आधी तर या ग्रुपवर माझ्या खूप पोस्ट असायच्या. जेव्हा मी नवीन फेसबुक पेज काढलेलं आपलं HP वर्ल्ड, त्यावेळी या ग्रुपवर माझ्या पोस्ट असायच्या आणि याचा जो ॲडमिन आहे विकास दादा असतील किंवा अजून कोणी असतील ते अप्रूव्ह व्हायचे. आणि मोस्टली माझ्या फेसबुक पेजच्या ग्रोथमध्ये या पेजचं पण म्हणजे या ग्रुपचं पण खूप योगदान आहे. कारण या ग्रुपची माणसं माझ्याशी आपोआप कनेक्ट होत होती त्यावेळी. त्याच्यानंतर मी मध्ये 2 वर्ष पोस्ट टाकला नाही, त्यामुळे तिथेच जरा ग्रोथ थांबली. पण ठीक आहे, त्या गोष्टी लांब राहिल्या. पण माझा सिंधुदुर्ग हा जो ग्रुप आहे हा फेसबुक ग्रुप आधी एक फक्त ग्रुप म्हणून होता, म्हणजे संवादाचं साधन होतं. पण आता या ग्रुपने एवढी मोठी झेप घेतली की सध्या एक अशी सामाजिक उपक्रम असतील ते राबवले जातात त्या ग्रुपमार्फत. त्यातल्याच एक गोष्ट म्हणजे शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा. आणि त्यासाठी मी इथे गेलेलो. आणि या ग्रुपमध्ये मला फक्त एकच व्यक्ती ओळखतो, विकास दादा. म्हणजे आता तिथे आहे तो आणि माझा भाऊ आणि आहेत. म्हणजे याचा म्हणजे मला कसं कळलं हा ग्रुप आहे, तर माझं दादा आणि यात होता, अशोक दादा असेल किंवा अनिल काका असतील, तर या ग्रुपमध्ये ते होते आधीपासून. तर त्यामुळे जरा अट्रॅक्शन होतं. आणि मोस्टली हे टी-शर्ट तुम्ही बघताय, हे टी-शर्ट त्या ग्रुपचंच एक आहे जे दरवर्षी नवीन छापलं जातं. फक्त कोरोना काळात आय थिंक 1-2 वर्ष छापलं गेलं नसेल. आणि याचं अट्रॅक्शन त्यावेळी खूप होतं की असा कोणता ग्रुप आहे जो म्हणजे फेसबुक ग्रुप आहे जो असे टी-शर्ट्स आणि छापतो. कारण आपण मोस्टली मंडळानेच बघतो टी-शर्ट छापणारी, पण हा एक ग्रुप होता. आणि या ग्रुपच्या अट्रॅक्शन थ्रू मी त्या ग्रुपमध्ये या टी-शर्टच्या अट्रॅक्शन थ्रू मी त्या ग्रुपमध्ये ॲड झालेलो. आणि खरंच हा ग्रुप खूप जवळचा आहे माझ्यासाठी. कारण कधी काही गोष्ट असली तर मी या ग्रुपवर पोस्ट करतो पण. आणि त्याच ग्रुपचाच शिष्यवृत्ती वितरण सोहळा होता. म्हणजे गरजू लोकांना, प्रत्येकाला नसतं, गरजू लोक जे आहेत ज्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीची त्यांना किंमत आहे की मला शिक्षण पाहिजे पण त्यांची परिस्थिती नाही आहे, किंवा ती घेण्यासाठी किंवा ती वस्तू असतात शालेय वस्तू त्या घेण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते. त्यांच्या घरातल्यांना, आईला, किंवा ज्याचे आईवडील नाही आहेत किंवा बाबा नाही आहेत, म्हणजे कमवता जो पुरुष असतो तो नाही आहे, तर अशा मुलांना स्वतः त्यांची शिक्षणाची जबाबदारी हा संघ घेतो. गेली 3-4-5 वर्ष असतील. तर त्याच ग्रुपचा शिष्यवृत्ती सोहळा होता आणि फर्स्ट टाईम तिकडे गेलेलो. मला अनिल काका आणि माझा भाऊ दोघांनी पण सांगितलेलं की तिथे जरा जा आणि बघ कसा कार्यक्रम होता आणि तुला जर वाटलं तर शूट पण कर. तर मी खरं तर हा शूट करून विकासाचा आणि वेगळा एक व्हिडिओ घेणार होतो. बट त्यात त्यांनी जे त्यात बोलला त्यावेळी त्यातच जास्त माहिती दिली, त्यामुळे तुम्ही तो पहा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते सांगायची गरज नाही, कारण तो एक सोहळा असल्यामुळे तो कंटिन्यू शूट केला आहे मी. सो तुम्ही पहा. आणि अनेक लोक या ग्रुपशी जुळलेली आहेत आणि अशी समाजकार्य करत असतात. आणि आपल्याला पण भारी वाटतं ना, कारण आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत तो ग्रुप अशी सोशल सर्व्हिस करतो किंवा सोशल जी कामं असतात ती करतो आणि नियमित चालू आहेत, चांगल्या हेतूने चालू आहेत. आणि हा विकास दादा आहे तो गेली 2-3 वर्षापासून मी त्याला ओळखतो. म्हणजे पर्सनली भेटलेलो पण आहे, टी-शर्टमुळेच भेटलेलो त्याला. आणि खूप भारी व्यक्तिमत्व आहे तो, म्हणजे भारीच आहे दादा तो. यावेळी पण त्याने म्हणजे मला वाटलं नव्हतं मला ओळखत असेल, कारण एकदाच भेटलो आम्ही. आणि तरी पण त्याने स्वतःहून हाक मारली, ग्रुपसोबत फोटो काढला, त्याच्यासोबत पण मी फोटो काढला. तर तो भारीच आहे. तर तुम्ही आधी व्हिडिओ बघा. बाकीच्यांना मी ओळखत नाही त्याच्यामुळे मी नाव घेत नाही, सॉरी. कारण एवढं कोणाशी माझी ओळख नाही आहे, कारण मी फर्स्ट टाईमच कोणत्या तरी कार्यक्रमाला गेलो आहे माझ्या सिंधुदुर्गच्या. तर व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला जरा सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा, खूप माहिती मिळेल तुम्हाला या ग्रुपबद्दल. ती माहिती आधी पहा, कारण हा ग्रुप असा बाकीच्या ग्रुपसारखा नाही आहे की फक्त म्हणजे चॅटिंग पुरतं आहे किंवा कॉन्व्हर्सेशन पुरतं. त्यामागे खूप एक असा मोठा दृष्टिकोन आहे त्यामागे, की म्हणजे तो आपोआप घडत गेला असं पहिलं मला वाटत नाही. विकासाच्या मनात
अशी कोणती संकल्पना मला वाटत नाही की विकास दादाला असं कोणती संकल्पना पहिली असेल की आपण पुढे जाऊन असं कार्य करू. कारण कोणालाच सुरुवातीला असं माहीत नसतं की एवढं मोठं आपल्याला रिस्पॉन्स भेटू शकतो एखाद्या गोष्टीतून. आणि आय थिंक अशी भारी भारी माणसं त्याला जोडली गेली आहेत सध्या तरी, जी स्वतः उत्सुक आहेत ते कार्य करण्यासाठी विकास दादाच्या विचारांसोबत. सो असा हा सुंदर ग्रुप. आणि मी बोलत बसलो तर खूप बोलत बसेन या ग्रुपबद्दल. तर तुम्ही जा आणि व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ मग कसा वाटला ते सांगा. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे कुडाळला माझ्या मित्रासोबत म्हणजे शुभमसोबत. कुडाळला असा आज माझा सिंधुदुर्ग आपला जो फेसबुक ग्रुप आहे त्या ग्रुपतर्फे म्हणजे जे त्यांची जी एक संघटना की माझा सिंधुदुर्ग विकास संस्था, त्या विकास संस्थे थ्रू जी समाजकार्य होता शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा त्या कार्यक्रमात चाललं आहे. तर आपल्याला भेटणारा ज्योतिताई आणि माझ्यासोबत मी आणि शुभम तर पण आमच्या वाडीतील सार्थक गुरव तो हा तेका भेटली शिष्यवृत्ती. तर त्यासाठी मी तिकडे चाललो आहे. अनिल काका आणि अशोक दादा ह्या लोकांनी मला सजेस्ट केलेला होता म्हणून. काय करू आहे थांबाया काय हां काय करा जरा पाठी होता लागतं तेवढंच माका तर आपण आता हॉलवर गेलेलो मराठा समाज हॉल कुडाळचो आणि चाललो वरती. बघूया, लेट झाला खूप, 1 तास तरी लेट झाला आमका. कार्यक्रम सुरू झालो. बघूया काय भेटता काय नाही भेटत. तर जाऊया वरती. कसं झालं जन्म झाला, अतिशय स्ट्रगल करून ज्यांनी स्वतःचं नाव सिद्ध केलं आणि आज सिनेसृष्टीतील एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठच्याही कार्यक्रमाचं शूटिंग असो, मग ती वेब सिरीज असो, मग ती मालिका असो, मग तो मराठी चित्रपट असो, हिंदी चित्रपट असो, की बिग बजेट चित्रपट असो, अशा प्रत्येक कार्यक्रमासाठी लोकेशन असो किंवा आपल्यासाठी जी छोटे कलाकार लागतात ते कलाकार असो, स्पॉट्स असो, अशा अनेक गोष्टींसाठी या सगळ्या मोठ्या दिग्दर्शकांसमोर आणि निर्मात्यांसमोर एकमेव नाव समोर येतं. ते नाव कुडाळ कोळीकडे सुपुत्र साईनाथ चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मी विनंती करतो साईनाथ सरांना, सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर सगळ्यांनी सगळंच सांगितलं आहे आणि बादल चौधरी सारख्या विद्वान माणसाच्या बाजूला राहून बोलणं म्हणजे खरं तर भीती वाटते. आपला हा माणूस IPL पर्यंत पोहोचून आला, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझा सिंधुदुर्ग विकास संस्था ही खूप मोठं काम करते आणि गेली 3 वर्ष म्हणजे 4 वर्ष 4थं वर्ष असेल, गेली 3 वर्ष मी येतो आणि विकास पालक नाही ते विकासचा विकास कसा झाला हे आता बाबांच्या कडून ऐकले, त्यांचे विचार ऐकल्यानंतर कळतं की ही अशी माणसं अशाच घरात जन्माला येऊ शकतात ज्यांचे विचार खूप मोठे असतील, ज्यांच्या या संस्थेपासून ज्या ज्या लोकांनी या संस्थेमध्ये काम केलं, जे लोक काम करतात, जे कार्यकर्ते आहेत, अनेक लोक माझे चांगले मित्र आहेत आणि यांचं काम करताना खरंच खूप अभिमान वाटतो की कित्येक वर्षापूर्वी आपण म्हणायचो कोकणी माणूस एकत्र येत नाही, कोकणी माणूस एकत्र येऊ शकत नाही. तर ही लोक गेली अनेक वर्ष एकत्र येऊन काम करत आहेत आणि चांगलं काम करत आहेत आणि त्याचा सगळ्यांना तुम्हाला सगळ्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा होतोय. माझ्यामध्ये शो शायनिंग किंवा कुठले तरी विचित्र प्रकारचे कार्यक्रम करण्यापेक्षा अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मुलांना एक बक्षीस रूपाने काहीतरी मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती ही संस्था करते. त्यासाठी खरंच यांचे सगळ्या टीमचे खूप खूप आभार. मी माझ्या आयुष्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कुडाळच्या हायस्कूलमध्ये मी शिकत असताना मला ते 7वी किंवा 8वी मध्ये
शाळेत काही गोष्टींचं वितरण व्हायचं आणि त्याचे पैसे घेतले जायचे. 52 रुपये 15 ऑगस्टला 52 रुपये मागायचे. ते माझ्याकडे नव्हते, कारण आई पप्पा कुठेतरी बाहेर गेलेले, पंढरपूर वगैरे गावातली सगळ्यांची एक ट्रीप होती, त्यामुळे ते 52 रुपये देता आले नाही. 8 दिवस मी उद्या देतो असं म्हणत असताना मला रोज जवळजवळ 2 ते 3 दिवस मी वर्गाच्या बाहेर उभं ठेवलं मला, की जोपर्यंत पैसे येणार नाही तोपर्यंत बाहेर थांबायचं. त्याच्यानंतर मी विचार केला की आपण हे पैसे जर नाही दिले तर रोज आपली तिथे इज्जत काढली जाणार. यासाठी मी आमच्या कुडाळच्या बाजारात, बुधवारच्या बाजारात मारुती मंदिरच्या बाहेर कांदे बटाटे विकायला बसलो. एका आमच्या गावातला माणूस होता की तो तिथे कांदे बटाटे विकायचा आणि तिथे कांदे बटाटे विकायला बसलो. 2 दिवसाचे मला 30-30 रुपयाचे 60 रुपये मिळाले आणि ते 52 रुपये मी दिले. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की कुणावर तरी, म्हणजे जे आई वडील असू नये, कुणावर तरी अवलंबून जर आपण राहिलो ना तर आपलं कधीच काही होणार नाही. आणि तेव्हापासून मी 7वी पासून आतापर्यंत मी कधीच घरातनं 1 रुपया घेतला नाही. मी स्वतःचं जे काही काम असेल, जे काही आपल्या ज्यातून पैसे मिळतील, ज्यातून आपला खर्च निघेल, शिक्षणाचा असेल किंवा असेल, मी फक्त 9वी शिकलोय. त्याच्यानंतर शाळा सोडली. मला कळलं की इथे आपलं काही घडणार नाहीये. माझं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी दर होता आणि त्या ठिकाणी मी झोपून दिला आणि आजपर्यंत इथेपर्यंत मी पोहोचलोय. मला असं वाटतं की कोकणासाठी आता बेसिकली सगळीच लोक माझ्या माझं सिंधुदुर्ग संस्थेमधील अधिक लोक मुंबईचे आहेत, पण त्यांना असं वाटतं की कोकणात अशा मुलांना गरज आहे, आपण तिथे ती मदत पोहोचवली पाहिजे. तर मलाही तसंच वाटलं की कोकणात सिनेमा क्षेत्र म्हणजे साणी आणि श्वास हे सिनेमे झाल्यानंतर सिनेमा हा प्रकार बंद झाला, कारण इथे ज्या सुखसोयी त्यांना हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण इथे काहीतरी निर्माण केलं पाहिजे. मुंबईत फक्त 2 वर्ष मी सिनेमाच्या तर काम केलं आणि त्याच्यानंतर मी कोकणात आलो. कोकणात येऊन मी वर्कशॉप म्हणजे ऍक्टिंगचे शिबिरं घ्यायला लागलो, नृत्य शिबिरं घ्यायला लागलो आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आज मराठी, हिंदी असे जवळजवळ 62 सिनेमे माझ्या नावावरती आहेत. आणि या सगळ्या श्रेय मी शाळेलाच देतो, कारण तिथे जर मला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या नसत्या, की जर मला ते पैसे देता आले नसते, जर ते मी पैसे देणं भाग लागतो त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि मी जर तिथे जाऊन कांदे बटाटे विकले नसते, मी स्वतःच्या पायावर उभं राहिलो नसतो तर इथपर्यंत पोहोचलो नसतो. माझ्यामध्ये ही आत्ताच्या याच्यात अशी दानशूर लोक सगळी तयार होत आहेत आणि तुमच्यासाठी 25 रुपयाने मदत देत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे, ही कधी विसरू नका. तुम्ही सुद्धा अजून काही लोकांना, जेव्हा तुमची ऐकत होईल, तुमची मिळवण्याची ताकद होईल, तेव्हा लोकांना मदत करा. मी माझ्यापर्यंत जेवढी मदत जमेल तेवढं विकासला नक्कीच करतो आणि ती करतच राहील, कारण हे काम खूप मोठं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचते, लोकांपर्यंत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे तुम्हाला बक्षीस मिळते ते तुम्ही सगळीकडे सांगा, लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही संस्था जेवढी जास्त पोहोचेल तेवढा याचा आवाका वाढत जाईल आणि दरवर्षी लोक वाढत जातात. दरवर्षी लोकांना जास्तीत जास्त लोकांना मदत पोहोचवावी म्हणून दरवर्षी जास्तीत जास्त लोकांना हे देणं किंवा हे बक्षीस देणं हे सगळ्याचा प्रयत्न हा सगळ्या टीमचा असतो. तो ह्याच्या पुढे जास्त अजून वाढला पाहिजे, त्यासाठी खरंच या टीमला मी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. सायनाथ सर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत आणि IPL साठी माझी ऑडिशन झाली, त्यापेक्षा सायनाथ सरांनी माझं केलेलं कौतुक मला जास्त चांगलं होतं. धन्यवाद सायनाथ सर. व्यासपीठावर ते मान्यवर बसले, आता तुम्ही सगळे बसला, तुमच्या मनात सुद्धा काही स्वप्न असतील, पण परिस्थिती तुमच्या स्वप्नांना साथ देईल का? म्हणजे आज ज्या परिस्थितीमधून तुम्ही सगळेजण आला, काही जणांचे वडील नाहीये, काही जणांची आई नाहीये, काही जणांचे दोन्ही पालक सुद्धा नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला शिक्षण घ्यायची इच्छा आहे, काहीतरी करायची इच्छा आहे. स्वप्न नक्की पहा आणि स्वप्न अशी पहा की स्वप्न बघून ती पूर्ण होतील. विनोबा भावेने सांगून ठेवलंय की भान राखून योजना आता पण बेभान होऊन अंमलात आणा आणि ते तुम्हाला करायचंय, जे काही करायचंय ते आताच ठरवा, पण परिस्थिती खूप बिकट असेल, स्वप्न तुमच्या समोर असतील, संकट सुद्धा समोर असतील, पण एक वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवावं की तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका की तुमच्या समोरची संकट किती मोठी आहे, तर त्या संकटांना कायम सांगा की तुमचे स्वप्न किती मोठी आहे. आज व्यासपीठावर जे मान्यवर बसले का, तुम्ही खरोखरच थोडे तरी नशीबवान आहात, कारण या सगळ्या मान्यवरांनी ज्या काळात शिक्षण घेतले, जे काही दिवस त्यांनी बघितले, बॉल पेन त्यांना खूप उशिरा मिळालं, शाई पेन होतं आणि त्या शाई पेन शाई भरायला दुकानदारासमोर
नवीन पुस्तक मिळतात, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनी जुनी पुस्तकं वापरली आहेत. सगळ्यांनी पहिल्या वर्ष वापरलेली, दुसऱ्या वर्ष, तिसऱ्या वर्षात वापरलेली सगळ्यांनी पुस्तकं वापरली. आपल्यासाठी नवीन वह्या हव्या जातात, पण या सगळ्यांनी जुन्या वह्या वापरल्या. जुन्या वह्या वापरून शिल्लक राहिलेली पानं बाहेर काढून ती बाइंडिंग वाल्याकडे दिली, त्याच्याकडे 4-4 वेळा चक्रा मारल्या, त्यानंतर ती वही परत तयार केली आणि नवीन वर्षासाठी परत वापरली. आपण जाताना आपल्याला एसटीचे पास मिळतात, काही जणांना सायकल मिळतात. यापैकी सगळ्यांनी जवळपास सेकंड हँड सायकलवर सायकल शिकली. ती शिकताना सुद्धा गुडघे करून घेतले. पहिल्यांदा हाफ पेडल शिकली, त्या दांडीमधून पाय घालून सायकल शिकवली, नंतर कधीतरी सेकंड हँड सायकल मिळाली आणि आयुष्यात मला वाटतं यापैकी क्वचित कोणाला तरी नवीन सायकल मिळाली असेल. पण त्यासाठी हे सगळेजण कधी रडत बसले नाही. परिस्थितीवर मात करून ते सगळेजण या ठिकाणी आलं. भविष्यात तुम्हाला सगळ्यांना तिथून उठून इथपर्यंत यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या विकास दादांनी संधी दिली आहे. खरं तर अध्यक्षीय मनोगतानंतर कोणाला बोलण्याची परवानगी नसते, पण मी अध्यक्षांची परवानगी घेऊन विनंती करेन, कारण मी स्वतः इच्छुक आहे ऐकायला मनोगत. माझा संघर्ष विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकासजी पालव यांचा. विकासजी आपल्याला विनंती असेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यावरती मनोगत आपण व्यक्त करावं. धन्यवाद बादलजी. सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित आमचे सगळे मान्यवर, विद्यार्थी मित्र, त्यांचे सगळ्यांचे पालक, शिक्षक आणि आमचे मानसंवर्धक सगळे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार पण मानतो की आजच्या या दिवशी आपण वेळ काढून या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला आणि आपण सगळ्यांच्या सोबत हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो. जास्त काही बोलणार नाही. मी सगळ्यांनी पोस्ट केला म्हणून मी माईक हातात घेतला. मला बोलायला आवडते, माझं लक्ष कार्यक्रमावर असतं. कसा एकदा आपण कार्यक्रम यशस्वी होतो तिथे सगळं माझं लक्ष असतं म्हणून कधीच आमच्या कार्यक्रमाला मी अशी भाषणाची तयारी कधीच करत नाही. डोक्यात ते बोलतो, मला आताही तसंच बोलतो. थोडंसं मला सांगायला आवडतं आपल्या संस्कृतीविषयी, या सगळ्या मंडळीविषयी, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतो. संस्था जसं महाराष्ट्र सर बोलतो की 2010 साली आमचा फेसबुक सगळ्यांना फेसबुक ग्रुप, त्या फेसबुक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनच ही संस्था चालू झाली. मला वाटतं 13-14 वर्ष झाली आणि अलीकडेच 1-2 वर्षापूर्वी आमची काही कायदेशीर गोष्टींसाठी आम्ही संस्था म्हणून आम्ही त्याची नोंदणी केली. त्याप्रमाणे मी माझा सुंदर विकास संस्था या माध्यमातून आमची सामाजिक कामं चालू करतो. पण संस्थेच्या मागे खूप मोठा ग्रुप आहे. तुम्ही फेसबुकवर बघितला तर माझा सुंदर म्हणून सर्च केला, एक सोशल नेटवर्किंग ग्रुप आहे. मला 1,20,000 रुपयाचे मेंबर दिसतील आजच्या दिवशी. ही सोडून मंडळी या ठिकाणी असतात, खूप कमी लोक असतील, कमी आमचे सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील, पण खूप लोकांचा पाठिंबा असतो आणि त्याच्यामुळे आपण असे कार्यक्रम आयोजित करताना यशस्वी सुद्धा करत असतो. तर सगळ्यासाठी मला असं वाटतं की एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून या मंडळीसाठी ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. हे 14 वर्ष आहे आमच्या शिष्यवृत्ती योजनेचं आणि बालाजी आमच्या सोबत कायम आहे. मला त्याच्या पण या ठिकाणी आभार मानला. तर एवढी मोठी असतील ते IPL पर्यंत जाऊन आले, त्यांची ख्याती आहे. आणि गोवा असो की या सगळीकडे मोठे मोठे टुर्नामेंट होतं की बादल चौधरी हे नाव आता सगळ्यांच्या तोंडावर असतं. त्यांचा आम्हाला या ठिकाणी सपोर्ट होतो, ते आमचा कार्यक्रम यशस्वी करतात. त्यांचं पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. कारण सूत्रसंचालक पण आहे, ते खूप मोठी व्यक्ती आहे आणि आम्हाला या ग्रुपच्या माध्यमातून दिवस भेटले, त्याचे सुद्धा आभार. शिष्यवृत्ती उपक्रमाबद्दल मी थोडंसं सांगेन की जसं खूप म्हणत नाही की आम्ही कोणी मदत करतोय विद्यार्थ्यांसाठी करतो, ते काही शैक्षणिक साहित्याला मला वाटतं 5,000 दीड मुलांपर्यंत त्याची किंमत आहे. पण तुम्ही जर बघितलं की ही यामागे मेहनत असते, म्हणजे हे आमचं सगळं साहित्य मुंबईवर होतं. हे सगळ्यांचे मंडळी ते डोनेशन या ठिकाणी डोनेशन घ्यायचं, ते स्टोर करून ठेवायचं कुठे, ते सगळे मोठ्या मोठे बॉक्स लक्झरी घालायचे, लक्झरी स्वतः घेऊन डोक्यावर घेऊन ते कुठेतरी पोचते घालायचे, ते गावी आणायचे. ही सगळी मोठी मेहनत असते आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो. तर मी सगळं देखील देतो या सगळ्या मंडळीसाठी की फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो. माझा खूप कमी सहभाग असतो यामध्ये. मी थोडंसं पुश करण्यात आल्यानंतर तो कधी ते मला पुश करतात की कमी आवडतो. असा एकाच्या माध्यमातून सगळे आम्ही कार्यक्रम करत असतो. माझी कोणतरी बोललं की मालवणी माणसाचं एकत्र एवढं हे मोठी गोष्ट आहे. खरंच आहे आपण सगळे मालवणी माणसाला आपल्याला माहिती आहे की आपण कसे एकत्र येतो आणि कसे लहान पण जातो. एवढ्या लवकर
दरवेळेस असे उपक्रम आम्ही त्या ठिकाणी करू शकतो. विद्यार्थ्यांना फक्त एकच सांगेल की आज तुम्ही मदत घ्या, 1 वर्ष तुम्हाला पुढच्या वर्षी परत तुम्हाला पुढच्या युनिट जायचं, अजून साहित्य लागेल, पुढच्या वर्षी परत आम्ही घेऊ, हे सगळं चालू राहील. पण तुम्हाला पुढे जायचं असेल किंवा मी पण म्हणजे माझं शिक्षण पण गावी झालं महाराष्ट्रामध्ये, कसं आम्ही माझं प्राथमिक शिक्षण झालं काढावला पुढे गावगाव हायस्कूलमध्ये खूप आतमध्ये जे गाव आहे त्यांच्याकडे माहिती असेल तिथे माझं माध्यमिक शिक्षण झालं, त्यानंतर पदवी हायस्कूलमध्ये म्हणजे मी पण तुमच्यासारखाच होतो, माझ्या मित्रांनी पण तुमच्यासारखे होते. त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपल्या गावात काय परिस्थिती आहे, आपल्याला कसं साहित्य भेटतं, कोणतं साहित्य वापरतात, वाया कशा भेटतात, अडथळे कशी असतात. त्याच्यामुळेच ही मंडळी सगळी माझ्यासारखीच आहे, त्यांना पण सगळी जाणीव आहे. म्हणून ते सगळे मुंबईवरनं इथे 2 दिवस मेहनत घेऊन सगळं करत असतात आणि प्रामाणिकपणे करतात, निस्वार्थपणे करतात. म्हणून आम्ही सातत्यपूर्ण हा उपक्रम राबवू शकतो. फक्त तो उत्साह असतो, तो उत्साह 1 वर्ष टिकतो, 2 वर्ष टिकतो, 3ऱ्या वर्षी तो उत्साह कमी होतो. म्हणजे हा फक्त उत्साह नसतो, एक सामाजिक जाणीव असते, मुलांसाठी काळजी करण्याची सगळ्यांची मनापासून इच्छा असते. म्हणून सातत्यपूर्वक आम्ही कार्यक्रम करू शकतो. म्हणजे मला पण वाटतं कधी पण ते करत राहायचं, पण हे सगळे म्हणजे असं ते दृष्ट घटना झालं जायचं. मग यांची मदत करून मग आपल्याला पण वाटतं की असं आपण हे काम करू तेव्हा आपल्या नसतं त्याच्यातून वेळ काढून थोडंसं आपण समाजासाठी द्यावं. म्हणून आम्ही नव्हतं म्हणजे 14 वर्ष आम्ही कंटिन्युअसली काय उपक्रमाच्या वातावरण हे आपल्याला तर असं काही जास्त बोलणार नाही. मला वाटतं परत कार्यक्रम व्हायचं कार्यक्रम आपला उतरला आहे, पण या माध्यमातून मी शिक्षक पालक सगळ्यांनी विनंती करतो की शिक्षणासाठी जे काही करणं लागेल ते तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा. काही मदत लागली तर आम्ही आहोतच आणि पुढे जर जायचं असेल, आपल्याला पण मोठं व्हायचं असेल, आम्ही पण तुमच्यासारखं चिरून मोठं झालं. पडगाव असून पडावं ते पडगाव अशी बोलते बादलची बोलते, तसं मी पण पडावं ते पडगाव 4 किलोमीटर अंतर आहे. 8वी ते 8वी चालत जायचं. त्या परिस्थितीत आम्ही पण गेलो आम्ही केवळ शिक्षणामध्येच आहे की आमच्या मागे पण गॉड बदल नव्हता किंवा मोठा धंदा नव्हता. शिक्षण घेतलं म्हणून आम्ही या परिस्थितीमध्ये आज 1 दिवस बघतो. तुम्ही पण शिक्षण घ्या, पुढे तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे तर शिक्षण हा एकच पर्याय आहे आणि तुम्ही ते घ्या आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा सगळ्या पैकी आभार वाटतो आणि तुमचे सुद्धा बादलजींना धन्यवाद. लेख माझी दुर्गा या मालिकेसाठी, त्याचप्रमाणे झी टीव्हीवर गावगाथा गजाली, सन टीव्हीवर क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा अशा मालिकांमध्ये ज्यांना पाहिलं ते विश्वजित पालव यांच्यासाठी एकदा काय वाजूया. विकास पालव आपल्याला विनंती आपल्यासोबत आपण स्वागत करावं. सिने अभिनेते आमचे मित्रवर्य विश्वजित पालव या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या माध्यमातून विश्वजित आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्रवर्य उत्कृष्ट मालवणी लेखक, तरल लेखक, अनेक सामाजिक घटकांवर आपल्या लेखनाच्या माध्यमातून जे प्रकाश पडत असतात. सध्या एसटी मध्ये जे कार्यरत आहेत नितीन कोलतकर यांचं स्वागत होतं. नितीन आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. पुन्हा शेवटला मी विनंती करेन कृष्णा कदम यांना, कृष्णा कदम आपण आपल्या शुभारंभाचे स्वागत करावं नितीन कोलतकर यांचं. नितीन माझं सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि या सगळ्या मनोगतानंतर ज्यांनी या कार्यक्रमासाठी गेली 4 वर्ष नव्हे गेली 14 वर्ष अहोरात्र मेहनत घेतली अशा काही सदस्यांचा सत्कार सन्मान होणं गरजेचं आहे. खरं तर यासाठी आमच्या सदस्यांची परवानगी नव्हती, पण या सगळ्यांपासून प्रेरणा घेऊन नवीन आम्हाला सदस्य मिळावेत. नवीन सदस्यांनी आपापल्या गावात जाऊन विकास संस्था, माझा सिंधुदुर्ग संस्था अशा काही संस्था चालू कराव्यात आणि आपल्या सहकार्यांना पुढच्या पिढीला मार्गदर्शनपर कार्य आपण सर्वांनी करावं. यासाठी आमच्या सदस्यांचा सन्मान होतोय. सर्वप्रथम सन्मान होईल साईनाथजी जळवी साहेब यांच्या शुभ हस्ते संदीप साई यांचा सन्मान होतोय. संदीपजी साई यांचा सन्मान साईनाथ जळवी यांच्या शुभ हस्ते पुष्प आणि सन्मानपत्र देऊन हा सन्मान होतोय. आणि त्या पाठोपाठ सुधीर गावडे यांचा सुद्धा सन्मान होईल. सुधीरजी गावडे आपण यावं. साईनाथ सर आपल्याला विनंती सन्मान होईल. त्यानंतर पुढील सन्मानासाठी दुकानचे सर आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नील तेली आणि पांडुरंग पालक या आमच्या 2 सदस्यांचा आपण सन्मान करावा. आमचे 2 खंदे कार्यकर्ते सदस्य स्वप्नील तेली यांचा सन्मान होतोय दुकानच्या सरांच्या शुभ हस्ते. आणि त्या पाठोपाठ
पांडुरंग पालक यांचा सन्मान. स्वप्नील तेली हे SPL म्हणजे सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मुंबईचे आयोजक सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून मला सुद्धा त्या स्पर्धेसाठी संधी मिळाली. ते आपण करावे. प्रशांत दुखंडे आणि योगी चव्हाण या आमच्या 2 सदस्यांचा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. आमचे हे 2 खंदे कार्यकर्ते उजेडात खूप कमी असतात, मात्र बॅकस्टेज हे सगळेजण सांभाळत असतात. किंबहुना हे आमचे सगळेच सदस्य आहेत, ते स्टेजवर खूप कमी दिसतात आणि जे महाभारतातील श्रीकृष्णाचा आदर्श ठेवतात, न जरी शस्त्र करी सांगेन गोष्टीच्या युक्तीच्या अगदी त्याप्रमाणे पडद्याच्या मागे उभे राहून हे आमचे सगळे सदस्य कार्यरत असतात. योगी चव्हाण यांचा सन्मान होतोय. पुढील सन्मान प्रसादजी दुखंडे आपल्या शुभ हस्ते आपण सागर राणे आणि सचिन शिंदे या आमच्या 2 सदस्यांचा आपण सन्मान करावा. सन्माननीय प्रसादजी दुखंडे यांच्या शुभ हस्ते सागर राणे आणि सचिन शिंदे या आमच्या 2 सदस्यांचा सन्मान होतोय. आमचे सगळेच सदस्य जे जवळपास आहेत त्यांनी स्टेजच्या जवळ येऊन थांबावं. थोडासा उशीर होतोय, पण हा सन्मान होणं गरजेचं आहे, कारण या हातांची ओळख होणं काही डोळ्यांसह काही मनांसाठी सुद्धा ती सुखावह घटना नक्कीच असेल. सागर राणे आणि सचिन शिंदे यांचा सन्मान होतोय. पुढील सन्मानासाठी माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे खजिनदार सुधीरजी गावडे यांना विनंती असेल. प्रसादजी दुखंडे आपण सन्मानपूर्ण स्थानापन्न व्हावं आणि सुधीरजी गावडे आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते कृष्णा कदम आणि विशाल वालावकर यांचा आपण सन्मान करावा. सन्मान होतोय आमचे खजिनदार सुधीर गावडे यांच्या शुभ हस्ते कृष्णा कदम आणि त्या पाठोपाठ विशालजी वालावकर यांचा सुद्धा सन्मान होतोय. धन्यवाद. खजिनदार सुधीरजी गावडे यांना संतोषजी पालवसर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण आबा भोजने आणि परेश आचरेकर या आपल्या 2 सदस्यांचा सन्मान करावा. आबा भोजने आणि परेश आचरेकर हे आमचे 2 सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. पुढील सन्मानासाठी मी नितीन गोलतकर आपल्याला विनंती करेन आपण स्टेजवर यावं. आमचे सहकारी नितीन गोलतकर यांच्या शुभ हस्ते पुढील 2 सन्मान होतील. ओंकार कुबल आणि मंदार पारकर यांचे. नितीन गोलतकर आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. नितीन गोलतकर, ओंकार कुबल आणि मंदार पारकर हे आमचे दोन्ही सदस्य. ओंकार कुबल सध्या आमच्या सगळ्यांच्या छबी कॅमेराबद्ध करण्याचं काम करत आहेत. मंदार पारकर यांचा सन्मान होतोय. नितीन गोलतकर यांच्या शुभ हस्ते आमच्या सगळ्यांच्या छबी मंदार पारकर टिकतायत. मंदार पारकर यांची छबी टिकण्याचं काम प्रशांत सर आपल्याकडे आहे. जोरात दाबायचे फ्लॅश येईपर्यंत. येस. विनंती करेन मी बाळकृष्ण सनाई यांना. सनाई सर आपल्या शुभ हस्ते आपण गणेश पाडगावकर आणि अभिजित केरवडेकर या आमच्या 2 सदस्यांचा सन्मान करावा. बाळकृष्ण सनाई सर यांच्या शुभ हस्ते गणेश पाडगावकर आणि अभिजित केरवडेकर या आमच्या 2 सदस्यांचा सन्मान होतो. अभिजित केरवडेकर त्या सन्मानाचा स्वीकार करतात. बाळकृष्ण सनाई सर यांच्या शुभ हस्ते गणपत पडकील आणि वसंत परब यांना विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. केरवडे उपसरपंच अर्जुनजी परब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. गणपत पडकील आणि वसंत या मान्यवरांचं अर्जुनजी परब आपले आभार आपण स्थानापन्न व्हावं. पुढील सन्मानासाठी आमचे सदस्य सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी देसाई मॅडम आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते ज्योती सावंत यांचा आपण सन्मान करावा. ज्योती सावंत मॅडम आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हे आमचे सगळे सदस्य आहेत. गेली 14 वर्षात वेगवेगळ्या क्षणी या सगळ्या सदस्यांची विकास यांच्याशी भेट झाली. धाग्याला धागा जोडला गेला. एक मोती या हारात ओवले गेले आणि सुंदर हार आपल्यासाठी माझा सिंधुदुर्ग विकास संस्था या नावाचा त्या हारातील हे सगळे मोती आपण पाहतोय. नंदिनी देसाई मॅडम यांच्या शुभ हस्ते ज्योती सावंत मॅडम यांचा सन्मान होतोय आणि पुढील सन्मानासाठी निर्वाचित हेमंत मोडकर यांचा सन्मान होईल. हेमंत धावत जातोय ना उडी हेमंत अगदी शाळेच्या ड्रेसमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. हेमंतवर खूप मोठी जबाबदारी आहे. सगळ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था आणि खास गोव्यावरून या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झाले. विद्यार्थ्यांसाठी आम्ही सूचना दिली होती की सगळ्यांनी शाळेच्या ड्रेसमध्ये यायचं आहे. शाळेच्या ड्रेसमध्ये कोण कोण आले नाही तर हात वर करा.
शाळेच्या ड्रेसमध्ये कोण आले नाहीये तरी सगळ्यांसाठी शिक्षा आहे, सगळ्यांसाठी शिक्षण आहे. इतर सगळ्यांना जेवणासाठी आम्ही एक कंटेनर देणार आहोत, तुमच्यासाठी 2-2 कंटेनर असतील आणि दोन्ही कंटेनर आपल्याला खावे लागतील. हे आपल्यासाठी शिक्षण असेल. जो अपार्ट पण पुढच्या कार्यक्रमासाठी जेव्हा तुम्हाला बोलू तेव्हा तुम्ही सगळ्यांनी शाळेच्या ड्रेसमध्ये येणं गरजेचं आहे. कारण शाळेचा ड्रेस वर्दी ही आपल्यासाठी अभिमानाची असते आणि ही वर्दी शाळेच्या माध्यमातून आपण आपल्या अंगावर परिधान केली. आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार आहेत. आमच्या ज्या सदस्यांचे आम्ही सत्कार केले त्यांचे आभार. चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतोय आणि विकासजी पालक यांच्या परवानगीने पुढील कार्यक्रमासाठी आपल्याला घेऊन जातोय. पण ओळखत नाही काय तू ओळख माका कोण ओळखत विकास दादा एक ओळखत असतो लोक विकास दादा ओळखत असतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे मित्रवर्य विकास दादा सोबतच इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांना विनंती. निधी संतोष गावडे तालुका मालवण, मनवी संतोष कदम तालुका कुडाळ आणि श्रावणी राजेंद्र गायकवाड तालुका कुडाळ या सर्वांना विनंती आपण सर्वांनी व्यासपीठावर यावं. जमीन वगैरे विकली हा या सांगतो जमीन विकलाय इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी किटमध्ये दाखवूया काय आहे. या पहिलीच्या किटमध्ये एक्झाम पॅड आहे, एक सॅक आहे, त्यानंतर एक स्लेट म्हणजे पाटी ज्याला म्हणतो ती स्लेट आहे. पुढच्या कप्प्यामध्ये वॉटर बॅग आहे, कंपास आहे, त्याचबरोबर 220 वह्या आहेत, पेन्सिलचा बॉक्स आहे, एक लाकडी पट्टी सुद्धा आहे आणि हा सगळा किट आहे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी. तालुका कुडाळ आणि श्रावणी राजेंद्र गायकवाड तालुका कुडाळ या आमच्या 3 छोट्या भगिनींचा सन्मान होईल. इयत्ता 2रीच्या सेटमध्ये मनवी आणि श्रावणी इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांचा सेट त्यांच्याकडे वितरित केला जातोय. मालवण तालुक्यातील कुमारी निधी, कुडाळ तालुक्यातील मनवी आणि श्रावणी हे आमच्या 2 भगिनी त्यांचा सन्मान केला जातोय. माझा सिंधुदुर्ग विकास संस्था आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम. उपस्थित सर्व विद्यार्थी काव्या यशवंत परब, नविधा किरण कळवणीकर, पंकज भालचंद्र जंगले आणि प्रिया प्रकाश मिस्त्री इयत्ता 3रीच्या विद्यार्थ्यांना विनंती आपण सर्वांनी लवकरात लवकर स्टेजवर यावं. आपल्यासाठी या वस्तूंचं वितरण केलं जात आहे. वेगुर्ला, मालवण, सावंतवाडी, कुडाळ. 4थीच्या विद्यार्थ्यांना मी स्टेजवर बोलवतोय. निर्वी अरुण राणे, वेदांत अमित चव्हाण, विघ्नेश श्रीकृष्ण चव्हाण, ईश्वरी सुरेश गावडे, सोनिया संतोष कदम, युवराज विजय चव्हाण, सर्वेश पांडुरंग शिंदे या सर्वांनी स्टेजवर यावं. मी आज मान सन्मानाने या ठिकाणी उभं राहू शकलो, बोलू शकलो ते माझे गुरु आदरणीय या प्राथमिक शाळेमध्ये असलेले महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले सन्माननीय. कोकणी माणूस कुठेही गेला, मालवणी माणूस कुठेही गेला तर त्याचं साधं लक्ष हे आपल्या गावाकडे असतं. तसं आपण पाहता ही संस्था सन्माननीय विकासजी पालक यांनी स्थापन केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही संस्था काम करते, परंतु या संस्थेत काम करत असताना आपण पाठीमागे पाहताय की त्यांचे जे शिलेदार आहेत ते शिलेदार हा कार्यक्रम यथासाथ पार पाडण्यासाठी हा कार्यक्रम अत्युच्च पातळीवरती पूर्ण केला पाहिजे यासाठी कार्यरत आहे. यामध्ये हे सर्व शिलेदारांची नावं घेणं शक्य होत नाही, परंतु या सर्व शिलेदारांना श्रेय जातं. त्यांचं कार्य हे अमूल्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव कुठेतरी त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये पोहोचलेलं आहे याचा आम्हा सर्व सिंधुदुर्गवासियांना अभिमान वाटतो. असंच कार्य या भावी पिढीकडून सुद्धा व्हावं अशी मी आशा बाळगतो. कोणती संस्था तालुका मालवण, स्वरा राजेश भोगते तालुका कणकवली, सुभाष शिवाजी फाळके तालुका वैभववाडी, हर्षल उत्तम गायकवाड तालुका वेगुर्ला, सम्यक राजेंद्र गायकवाड तालुका कुडाळ,
सार्थक तानाजी चव्हाण तालुका कुडाळ, तन्वी जयप्रकाश जाधव तालुका देवगड आणि ओंकार इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान होतोय. सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली, वैभववाडी, वेंगुर्ला, देवगड अशा सगळ्या जवळपास तालुक्यातील हे विद्यार्थी आहेत. इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेणारे आणि गौरेश विलास येडगे, दीक्षा भालचंद्र जंगले आणि श्रावणी आनंद धुरी हे आमचे सगळे दिव्यांग सहकारी. त्या व्यतिरिक्त जे सगळे सदस्य आहेत त्यामध्ये एकतर त्यांचे वडील नाहीये किंवा आई नाहीये असे आमचे इयत्ता 6वीचे सगळे सहकारी त्या स्टेजवर माझा सिंधुदुर्ग विकास संस्था आयोजित शिष्यवृत्ती शासन स्केल अशा प्रकारचा इयत्ता 7वीचा हास्य नूतन, शौर्य, लभेश, सिद्धांत, मधुसूदन, गजानन, सार्थक, संस्कृती, संजीवनी आणि उर्वी या सर्वांना त्यांच्या शिष्यवृत्तीचा सेट माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या माध्यमातून वितरित केला जातोय. आर्यन गणेश मडवळ तालुका वेंगुर्ला, श्रुती सतीश राणे तालुका कुडाळ, साक्षी प्रशांत गावकर तालुका वैभववाडी, रवी तानाजी चव्हाण तालुका कुडाळ आणि दीपराज संतोष चव्हाण तालुका कुडाळ या 13 सदस्यांना विनंती आपण स्टेजवर यावं. इयत्ता 8वीचे आमचे हे 13 सहकारी आपल्या समोर येत आहेत. या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये काही ईशा, आदित्य, सार्थक, ईशा, सिद्धी, आर्यन, श्रुती, साक्षी, रवी आणि दीपराज इयत्ता 8वीतील हे 13 म्हणजे सहकारी. या 13 सदस्यांचा माझा सिंधुदुर्ग विकास संस्था आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय. आणि गणेश संतोष परब तालुका वेंगुर्ला जे आमच्या इयत्ता 9वीतील 19 सदस्यांचा सन्मान होतोय. आमचे सगळे 19 सदस्य यामध्ये 2 सदस्य दिव्यांग आहेत. त्या व्यतिरिक्त ते विचारे रावण कंटाळले तुझे हे त्यांका देऊ ना अजून सर्टिफिकेट तिकडे येतो गे. इयत्ता 9वी मधील एकूण आपल्या 22 सहकार्यांचा हा सन्मान होतोय. माझा सिंधुदुर्ग विकास 22 संस्था आयोजित शिष्यवृत्ती वितरण सोहळा इयत्ता 9वी मधील आमचे सगळे 22 सहकारी. तर टाळ्या होतो बघा एकदा जोरदार यांच्यासाठी, कारण हेच आमचे हात भविष्यात इतरांना काहीतरी देताना दिसणार आहे आणि त्यासाठी आज आम्ही त्यांचा हा सन्मान करतो. कारण आम्हाला सर्वांना खात्री आहे की हे सगळे सदस्य असे निवडले की ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि भविष्यात जेव्हा हे सगळे हात सक्षम होतील तेव्हा समाजातील इतर तालुका वेंगुर्ला, तन्मयी गोपाळ साई तालुका कुडाळ आणि गंगाराम उमेश रेडकर या सर्वांना विनंती आपण सर्वांनी स्टेजवर यावं. इयत्ता 10वी एकूण 16 सदस्य इयत्ता 10वीचे आपल्याला पाहायला मिळतील. आणि या इयत्ता 10वीच्या वितरणासाठी माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे सर्व सदस्य जे आहेत त्यांनी स्टेजवर यावं. सर्व सदस्य माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे सर्व सदस्य जे आज उपस्थित आहेत त्या सर्वांनी जरा स्टेजवर या. इयत्ता 10वीचा हा शेवटचा स्लॉट आहे. 16 विद्यार्थी आहेत यामध्ये. इयत्ता 10वीच्या या 16 विद्यार्थ्यांचा सन्मान आणि त्यासाठी माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे सर्व सदस्य या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. काही जणांची माझ्याकडे नावं आहेत की वास्तव त्या व्यतिरिक्त सुद्धा जे बाकीचे आहेत त्यांनी सुद्धा लगेच इयत्ता 10वीचे सगळे विद्यार्थी स्टेजवर या किंवा तिच्या वतीने जर कोण ही शिष्यवृत्ती स्वीकारण्यासाठी आली असेल तर त्यांनी या
आणि हा सगळ्यात मोठा ग्रुप फोटो सर्वांनी स्टेजवर या आणि हा सगळा ग्रुप फोटो होईल का दादा? सगळ्यांना पुढे बसवा नाहीतर मुलं जरा पुढे, सगळी मुलं पुढे आणि खाली बसा गुडघ्यावर, सगळे खाली बसा. तुम्ही थोडंसं गुडघ्यांवर आणि मागचे सगळे सदस्य उभे राहतील म्हणजे हा ग्रुप फोटो होईल. जरा सगळी पुढे सरका. ताई तुम्ही जरा इकडे जरा लवजी बघा. ताई इथे बघा. माझा सिंधुदुर्ग विकास संस्था आयोजित स्टेजवर येऊन आपल्या सगळ्यांचा एक ग्रुप फोटो होणार आहे. हा कार्यक्रम आभार प्रदर्शन झाल्यानंतर त्यानंतर आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. आपण सर्वांनी भोजन घेऊन या खुर्चीवर बसून शांतपणे भोजन करावं. आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. जर कोणाला टॉयलेट लॅट्रिनची गरज लागली तर तशी कल्पना आपल्यासाठी लॅट्रिनची आणि टॉयलेटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जर कोणाला काही शंका असेल तर आपण माईक पाशी येऊन विचारावं. बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे शक्यतो या उन्हात बाहेर न जाता थोड्या वेळाने ऊन कळल्यानंतर आपण बाहेर जावं. या सगळ्या सूचनांचा आपण अवलंब करावा. माझा सिंधुदुर्ग हा व्यवस्थापनाची विद्यार्थी एवढा लवकर त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला बाईक उपलब्ध करून दिला. थोड्या वेळाने बाईक देतात आपल्याला. जवळपास आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे जातो त्याआधी काही आपल्या सदस्यांचा सन्मान राहिला होता. ते उशीर आल्यामुळे मी मतदार मात्र याला विनंती करतो की मतदार स्टेजवर आपला सन्मान स्वीकारायचा. पांढरक पालवायला विनंती करतो की त्यांनी मतदार नागरिक यांचा सन्मान करायचा. मी समजतो कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज आपण सुंदर येते सुरुवातीपासून आतापर्यंत प्रति वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करू शकतोय. ते म्हणजे आमचे गायक आमच्यासोबत असणारे आणि सिंधुदुर्गचा बुलंद आवाज, मालवणीचा बुलंद आवाज असे आमचे बादल चौधरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सुधीर गावडे आमचे खजिनदार यांच्या हस्ते हा आमचा घरचा सन्मान स्वीकारावा ही विनंती करतो. खरं पालकजी सुद्धा सरकारकडून आज आमच्यासोबत आहात पण आपण खूप मोठी व्यक्ती आज आम्हाला माहिती आहे. तुमचा मोठेपणा आहे की या आमच्या कार्यक्रमाला अगदी निस्वार्थीपणे आणि वेळात वेळ करून म्हणजे तुमच्या घरी उद्या खूप मोठा कार्यक्रम आहे त्यासाठी पण शुभेच्छा. आणि अशा वेळेस तर तुमच्या कार्यक्रमातून या ठिकाणी आलात आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्याच्याबद्दल आपली खरंच मनापासून आभार आणि आमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.